थोडेसे साइड इफेक्ट्स असणार ना, तू कम ऑन डिरेक्टर. बट दॅट पोएट्री डिड इट फॉर मी. आय वाज लाईक बस डन सोल्ड. आहा होती का त्यासाठी? आहा फुल आहा होती. व्हॉट इज मृण्मयी देशपांडे's अफेअर डील? जाणून घ्या आजच्या आहा स्टोरीमध्ये. आठवतीये का तुला आपली पहिली भेट? ऑफकोर्स आठवतीये. इट वॉज द वियर्डेस्ट फर्स्ट डेट फॉर मी. म्हणजे मला खूपच जास्त वेळ वाटलं होतं. तेवढं काही वियर्ड नव्हतं. म्हणजे मी मांजरेकरांचं शूट करत होते आणि तू मला घरी जाऊन बस असं बोललीस यार. मी तुला घरी जाऊन बस नाही बोलले. मी तुला बोलले होते की शेजाऱ्यांकडनं चावी घे आणि घरी जाऊन बस. खालच्या मजल्यावर. मी त्यांना ओळखत पण नव्हते. मी फक्त त्यांना किल्लीसाठी हाय बाय तेवढीच ओळख होती. 1.5 तास उशिरा आले मी आणि तू वेळेत पोचला होतास. आय गेस मॅट्रिमोनीवरती मी तू स्वतःबद्दल जे असं फ्लारी आणि मस्त मस्त डिस्क्रिप्शन लिहिलं होतं ते वाचून मला जरा बरं वाटला होतास तू. पण आय गेस मला जसा हवा होता तसा मला मिळाला. आय थिंक माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट होतं की मला कर्तृत्ववान मुलगी हवी होती. नेहमीच आय ऑलवेज वॉन्टेड समवन हू इज लुकिंग फॉरवर्ड टू लिव्हिंग लाईफ आणि डुईंग हंड्रेड्स ऑफ थिंग्स. इन दॅट वे वी आर सिमिलर. पण आय थिंक एव्हरीथिंग वॉज ते सगळं इतकं सहज सोपं. मला वाटलंच नव्हतं की मी तुला आयुष्यात पहिल्यांदा भेटतेय. नॅचरली सगळं झालं की म्हणजे जसं आपले अवयव असतात, जसं आपला हात असतो, हाताला बोटं असतात, तुम्ही यू कॅन फील इट. इतकं नॅचरल होतं जसं तुम्ही श्वास घेता. आय गेस ती मजा मला ह्याची जास्त वाटते की खूप बिझी आणि 2 वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं एकत्र राहतात. तरी मला जेन्युइनली नोकरी करणारा मुलगा नको होता. याचं कारण म्हणजे हा जो काही सगळा मॅडनेस चालू असतो, दिवस रात्र तुम्ही काम करता. म्हणजे एकदा एक प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर असं तहानभूक हरपून तू पण तसंच काम करतो, मी पण तशीच. पण ॲटलिस्ट स्वतःच्या बिझनेसवरती स्वतःचा थोडासा एक काय म्हणतो ना, वेळ तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. तो क्रायटेरिया होता माझ्यासाठी. आपण कसं ठरवलं की सुट्टी घेऊ शकतो महिनाभर. कोण करतं 1 महिना हनीमून न्यूझीलंडमध्ये जाऊन. पण आय गेस ती आपली आहा मोमेंट होती. म्हणजे तो अख्खा महिना न्यूझीलंडमध्ये अनप्लॅन ट्रिप कम्प्लिटली. मिनिमम बॅग म्हणजे कपडे घेऊन काय Airbnb लोकांबरोबर राहत होतो. सो आय गेस ही तर आपली जस्ट सुरुवात आहे. खूप माहिर लोकांचे व्हिडिओज लोकांना बघायला मिळणार आहेत. म्हणजे आय गेस अशोक मामा, सचिन सर, खूप वर्ष झाली आहेत त्यांच्या लग्नाला आणि खूप छान त्यांनी एकमेकांना सांभाळलंय. सो हे आपल्यासाठी आय थिंक दॅट वॉज अनदर रिझन. म्हणजे मला आय कुड सी मायसेल्फ गेट ओल्ड विथ यू. मी टू. हां, मी डिसइल्युजन नव्हतो मॅरेजबद्दल किंवा रिलेशनशिप्सबद्दल. मला खूप असा प्रॅक्टिकल अप्रोच हवा होता लग्न करताना. आणि मला खरंच वाटलं की हां, मीच्याबरोबर यु नो ॲब्सोल्युटली काही खोटं न किंवा कुठलाही फिल्टर न ठेवता वर्षानुवर्ष गप्पा मारू शकतो. आणि तुला माहिती आहे स्वप्नील, द फनीएस्ट थिंग, मी जेव्हा आयुष्यात लग्नाबद्दल विचार करायचा ना की मला लग्न, मी ना असं नवरा तसा पाहिजे असं नाही. मला कायम असं दिसायचं की हां, कुठली आनंदाची गोष्ट घडली की आई बाबांबरोबर सेलिब्रेट करता आलं पाहिजे. आपण मस्त 4 जण आरामात बसलोय, पत्ते टाकतोय, मी वाटेल तशी लोळतीये सोफ्यावरती, काही कोणाला वाटत नाहीये आणि अशी रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तू घरामध्ये काय घातलं पाहिजे, कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, कुठल्या भाषेमध्ये बोललं पाहिजे. आमची सून बिन मुलगी असते त्यांची बेसिकली. ॲब्सोल्युटली. पण मला वाटतं की असं पण खूप कमी वेळेला मिळतं की इतकी इतकं चिल आउट लोकांनी असणं. सो इन अ वे आय एम लकी. तर कसं वाटतंय मॅडम? 2 वर्ष झाली. 2 वर्ष आपल्याला एकत्र राहायला लागून 3 वर्ष झाली. लग्नाला 2 वर्ष झाली. करेक्ट. मी खूप खुश आहे. कुठेतरी आय गेस सहजीवन त्यालाच म्हणतात की
सी कसं असं ना स्वप्नील, की तुम्ही जर का समोरच्या माणसाशी लग्न करताना कुठल्या गाड्या आहेत, किती माल आहे याच्याकडे, असं डोक्यात ठेवून लग्न केलं ना, तर ते सहजीवन ते तुम्ही एका वेगळ्या पर्पजसाठी लग्न करता. आय गेस तुम्ही जर का एकमेकांबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल इनफ पॅशनेट असाल तर तुम्ही तो तुमचा सगळा राजवाडा, तुमचा सगळा महल सपनों का तुम्ही ॲब्सोल्युटली उभं करू शकता जर का तुमच्या मनगटात जोर असेल. आणि किती हां, काय लागतं कारण ते happy सस्टेन राहायला? होतं, काही नाही लागत. म्हणजे खरंच जर सगळ्यांनी एक वेळा गणित करून पाहिलं ना तर आय डोंट आय गेस थिंक माणसं लागतात रादर दॅन माणसं मनी लागतात. ऑर विच कार यू ड्रो आणि असं सगळं. ॲब्सोल्युटली. सो आय एम अ वोरेशियस रीडर आणि मी खूप वाचतो आणि मी पोएट्री खूप वाचतो, एस्पेशली रुमी अँड खलील गिब्रान अँड ऑल दीज पोएट्स. आणि जेव्हा तू आपल्या फर्स्ट डेटमध्ये ती कविता वाचून दाखवलीस, हो, एक अनोळखी स्वप्न उगा आपले वाटले, हे माझ्या फिल्ममध्ये वापरली. सॉरी. हां, बाय द वे अजून एक गोष्ट आहे, ती आमचे सगळे मोमेंट्स तिच्या फिल्ममध्ये वापरते. म्हणजे ती लिहून टाकते आणि शी युजेस देम ॲज स्क्रिप्ट्स अँड देन आय एम लुकिंग ॲट देम इन द थिएटर अँड आय एम लाईक यार कुछ तो छोड देती. थोडेसे साईड इफेक्ट्स असणार ना, तू कम ऑन डिरेक्टर. बट दॅट पोएट्री डिड इट फॉर मी. आय वॉज लाईक बस डन, सोल्ड. आहा होती का त्यासाठी? आहा फुल आहा होती. तर कशी वाटली यांची आशिकीची कहाणी? अजून एक नवीन अनोखी आहा स्टोरी घेऊन येतोय लवकरच. स्टे ट्यून्ड.